संपूर्ण देश जेव्हा नववर्षाचं स्वागत करत होता तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये मात्र सत्ता संघर्षामध्ये उत्तर प्रदेश तल्लीन झालेला होता। समाजवादी पक्षात सुरू असलेल्या 60 मारीचा दुसरा अंक ऐन 31 ला झाला आणि अवघ्या 48 तासांच्या आत झालेल्या घडामोडींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे। पाहूयात काय झालं त्या 48 तासात। और नेताजी का जो स्थान है वो मैं समझता हूं हम सब के लिए सबसे बड़ा स्थान उनके लिए है। नववर्षाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशातलं राजकारण दक्षिणोत्तर फिरलं। ज्या अखिलेश यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्याच अखिलेश यांना समाजवादी पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे। समाजवादी पक्षाच्या नव्या आदेशानुसार आता अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद बहाल करण्यात आलंय। शिवपाल यादव यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं। समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी बसवण्यात आलंय। तर समाजवादी पक्षाच्या फुटीसाठी कारणीभूत ठरलेल्या अमर सिंग यांची हकालपट्टी केली आहे आणि निलंबन मागे घेतलेल्या राम गोपाल यादव यांना पुन्हा 6 वर्षांसाठी निलंबित केलं गेलंय। पक्षातून झालेलं निलंबन अवघ्या 12 तासांच्या आत मागे घ्यावं लागणं हा खरं तर अखिलेश यांचा पहिला विजय होता। शिवाय काल समाजवादी पक्षातल्या फुटीनंतर जे चित्र दिसलं होतं ते देखील फार इंटरेस्टिंग होतं। 229 आमदारांपैकी सपाचे 190 ते 200 आमदार हे अखिलेश यांच्या दारामध्ये पोहोचलेले होते, तर मुलायम यांच्याकडे मात्र केवळ 15 ते 20। आणि तिथंच हे स्पष्ट झालेलं होतं की समाजवादी पक्षाचं भविष्य हे कुणाच्या हातात असणार आहे। त्याच्यानंतर जी उरली सुरली कसर राहिलेली होती ती अखिलेश यांनी आजच्या अधिवेशनामध्ये भरून काढली आणि शिवपाल गटावरती एका पाठोपाठ एक धडक अशा निर्णयांचा सर्जिकल स्ट्राईक केला। काका आणि पुतण्यातला हा सत्ता संघर्ष 2 महिन्यांपूर्वी सुरू झाला। शिवपाल यादव, मुलायम सिंग यादव हे सख्खे भाऊ एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अखिलेश आणि त्याचे चुलत काका राम गोपाल यादव असं चित्र होतं। अखिलेश यांनी पक्षातल्या डागाळलेल्या नेत्यांच्या हकालपट्टीचं सत्र सुरू केलं, पण डागाळलेले नेते हे शिवपाल यादव यांच्या मर्जीतले होते। नाराज शिवपाल यांना मनवण्यासाठी मुलायम सिंग यांनी अखिलेशचं प्रदेशाध्यक्षपद शिवपाल यांना दिलं। मग अखिलेशनं शिवपाल यांच्याकडे असलेली महसूल, सिंचन आणि PWD ही सगळी महत्वाची खाती काढून घेतली। या सगळ्या ड्राम्यानंतरही सारा यादव परिवार एका मंचावर आला आणि वातावरण निवळलं असं वाटलं। मात्र त्याच मंचावर काका आणि पुतण्यामध्ये चक्क धक्काबुक्की झाली आणि पाणी पुन्हा गढूळ झालं। आता या यादवीतून काका शिवपाल आणि चुलत भाऊ रामगोपाल या दोघांचीही एक्झिट झालीय। त्यामुळे दोन्ही गटांमधल्या एक मोहऱ्याला टिपून मुलायम यांनी सारी सूत्रे मुलगा अखिलेशच्या हाती दिली आहेत, कारण पक्षाचा कौल अखिलेशच्या बाजूने आहे। पण गेल्या 2 महिन्यातल्या या महागोंधळातल्या यादवीनंतर जनतेचा कौल मिळतो का हे आगामी निवडणुकांमध्येच दिसेल। प्रशांत कदम, ABP माझा, लखनौ।